हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. शेपूची भाजी बनवण्यासाठी आपल्याला शेपू व्यवस्थित साफ करून घ्यायची आणि तिला बारीक कापून घ्यायची, कापून धुवून ठेवायची. आणि त्यासाठी आपण कढाई गरम करायला ठेवायची. एका साईडला त्याच्यात तेल टाकायचं 3 चमचे. त्याच्यात आपण टाकू तेल गरम झाल्यावर मोहरी व टाकू जिरं आणि बारीक काटातलं पाकळ्या कापून त्याच्यात टाकू. त्याच्यानंतर आपण टाकू लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर त्याच्यात टाकू. ते हलवून घेऊ. थोडंसं तेलात झाल्यावर गॅस कमी करायचा. त्याच्यात थोडं तिखटला तेल आपण शेपूची घेतलेली भाजी घालू. तिला त्या तेलात थोडीशी परतवून घेऊ. तोपर्यंत आपल्याला थोडीशी डाळ काढून ठेवायची साईडला आणि ती थोडीशी जास्त किती घ्यायची असं. आता याच्यात शेपूची भाजी टाकू आपण. तिला तेलात थोडीशी परतवून घेऊ. अशा पद्धतीने शेपू आणि पालक एकत्र बनवते. त्याची शेपू थोडीशी कमी होते तोपर्यंत मग छान अशी शेपू झाली. आपल्याला त्याच्यात थोडीशी डाळ टाकायची. आता बघा, थोडीशी डाळ टाकली. थोडीशीच टाकायची तुरीची डाळ, जास्त टाकायची नाही. त्यात पाणी घालून पाणी घातल्यानंतर आपल्याला पाणी थोडं जास्त घालायचं, कारण नंतर डाळ शिजेल आणि आपल्याला शेंगदाण्याचं कूटही टाकायचंय त्याच्यात. मध्ये घट्ट होऊन जाते म्हणून आधी थोडीशी पाणी जास्त घालायचं. आता हळद मीठ घालू. अशा पद्धतीने पातळ ठेवायची भाजी. डाळ शिजवून घट्ट होऊन बघू शकता. अशी डाळ घालायची आपल्याला. आता इतकीच डाळ घालायची, जास्त घालायची नाहीये. आता आपण हळद टाकून चवीनुसार मीठ टाकायचे. आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. त्याच्यात त्याआधी आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाहीये. चवीनुसार मीठ टाकलं. आता उकळी येते तिला, छान अशी उकळी. आता आपण त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकून देऊ. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, जास्त टाकायचं नाही आपल्याला. ते छानसं आपण हलवून घ्यायचं आणि त्यानंतर 10 मिनिटांनी आपल्याला गॅस बंद साईडने झाकण ठेवायचं, जेणेकरून आपली भाजी पटकन. ताट ठेवून द्यायचं आहे कढईवर. तो पानं ठेवायचा आहे, पूर्ण झाकायचा नाही आपल्याला. थोडंसं साईड उघडी राहू द्यायची. आता 10 मिनिटं खूप छान टेस्ट. ज्याला आवडत भाजी शिजून दिसायला खूप छान. थँक्यू.